ही थेट दृश्य आपण पाहतोय दौलतनगर स्मशानभूमी परिसरातली। जशी गर्दी घोसाळकर यांच्या निवासस्थानाबाहेर होती तशीच गर्दी दौलतनगर इथल्या या स्मशानभूमीत सुद्धा पाहायला मिळते। खरं तर तृप्ती, जर आपण ही दृश्य पाहिली, हा सगळा परिसर पाहिला तर हा अतिशय अरुंद असा सगळा मार्ग आहे, दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे स्मशानभूमी परिसरातला। स्मशानभूमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा हा सगळा परिसर, पण त्यामुळे इथं आपण जर पाहिलं तर दुतर्फा गर्दी पाहायला मिळते। चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। साधारणतः 3च्या दरम्यान अभिषेक घोसाळकर यांचा पार्थिव तृप्ती ते राहत असलेल्या इमारतीच्या प्रिमायसेसमधून अंत्ययात्रेकरता निघाला आणि आता हे पार्थिव दौलतनगर स्मशानभूमीकडे आणलं जात आहे। आपण पाहतोय विनोद घोसाळकर हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोजक्याच लोकांना स्मशानभूमी परिसरात घेतलं जात आहे, कारण तर प्रचंड गर्दी आहे। दृश्यातून आपण पाहू शकतो तृप्ती की किती तगडा पोलीस बंदोबस्त आहे। प्रत्येकालाच आपल्या नेत्याला अखेरचा सलाम करण्याकरता, दंडवत घालण्याकरता, त्याचे ते अंत्यसंस्कार जे होत आहेत साश्रू नयनानं त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची खरं तर ही इच्छा आहे, ही भावना आहे। कारण तो केवळ आपला नेताच नव्हता तर आपला एक माणूस होता। आपलं हितगुज आपण त्याला सांगायचो, आपल्या समस्या सांगायचो आणि ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय तृप्ती की पार्थिव दौलतनगर स्मशानभूमीत सध्या आणलं जात आहे। आणि खरं तर हा प्रसंग प्रत्येकासाठी कठीण आहे। जितका त्यांच्या कुटुंबियांसाठी कठीण आहे तितकाच त्यांच्या सोबत काम केलेल्या त्या कार्यकर्त्यांसाठी, शिवसैनिकांसाठी आणि राजकारणामध्ये असून सुद्धा मैत्री जपणाऱ्या प्रत्येकासाठी हा प्रसंग अतिशय कठीण आहे। आणि म्हणूनच ही गर्दी खरं तर लागवी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली। युवा नेत्याला निरोप देण्यासाठी जर हे अंतर पाहिलं तर साधारण 1 किलोमीटरचं अंतर आहे त्यांच्या घरापासून तर स्मशानभूमीपर्यंतचं। पण ही दृश्य जी आपण मघापासून दाखवतोय त्या प्रत्येक दृश्यामध्ये अल्लोट अशी गर्दी पाहायला मिळते। पूर्ण रस्ते पॅक झालेले आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी तितकीच काळजी घेतलेली आणि म्हणूनच खरं तर स्मशानभूमीमध्ये इतक्या सगळ्या लोकांना आत येऊ देणं शक्य नाहीये। मात्र तरी सुद्धा लोक, आपण पाहतो या दृश्यांमध्ये, लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। या युवा नेत्याला अखेरचा सलाम करावा आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करावं, हा एकच हेतू, ही एकच मनामध्ये भावना, जो कधी काळी आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा एक युवा नेता होता, ज्याच्यावरती अशा पद्धतीनं काळाने घाला घातलेला आहे, त्याची हत्या झालेली आहे, ते पचवणं सुद्धा प्रत्येक नागरिकासाठी तिथे कठीण आहे। आणि खरं तर जी दृश्य आपण या आधी लागवी पाहिली त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का आहे। त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलगी अतिशय लहान आहे, तिच्यासाठी हा प्रसंग कठीण आहे। त्यांच्या वडिलांना सुद्धा इतका मोठा आधार आपला निघून गेल्यामुळे दुःख अनावर झालेलं आहे। निश्चित माजी आमदार असलेल्या विनोद घोसाळकर यांनी तर अक्षरशः तृप्ती आपण पाहिलं असेल की टाहो फोडलेला होता। पत्नी यांना शोक या ठिकाणी अनावर झालेला होता, कारण काल संध्याकाळपर्यंत आपल्याशी संवाद साधणारी आपली व्यक्ती अचानक निघून जाते। ती देखील अशा प्रकारे हे सगळं काही कल्पनेच्या पलीकडे, हे मन हेलावून टाकणार आहे। आणि याकरता केवळ कुटुंबीयच नाही, घोसाळकर कुटुंबीयच नाही, तर तिथं उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता, आपण ही दृश्यसुद्धा पाहतोय। या ठिकाणी राजन विचारे सुद्धा दाखल झालेले आहेत दौलतनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराकरता। या ठिकाणी ठाकरे गटाचे अनेक नेते, मग अनिल देसाई सुद्धा असू दे, स्वतः ठाकरे कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं। घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। तर राजन विचारे हे देखील आता दौलतनगर स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। प्रत्येकालाच त्या कार्यकर्त्यांना या स्मशानभूमीत घेणं शक्य नाही आहे, कारण जसं मी पुन्हा उल्लेख करेन की स्मशानभूमीचा परिसर जो आहे तो अतिशय अरुंद असा आहे, कमी आहे, कारण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर
गर्दी आहे, त्यामुळे काहीच मोजक्याच कार्यकर्त्यांना जवळच्या कुटुंबियांना या ठिकाणी दौलतनगर स्मशानभूमीत आत घेण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काही वेळात आता अंत्यसंस्काराला सुरुवात सुद्धा होणार आहेत। पण तृप्ती, काल जर आपण हा सगळा घटनाक्रम आपल्या माध्यमातून सातत्यानं क्षणाक्षणाचा अपडेट रात्री 8 वाजल्यापासून आपण प्रेक्षकांना देत होतो, कसं फेसबुक लाईव्ह सुरू झालं, फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच नेमका मॉरिस कसा उठून गेला, त्यानंतर झालेला तो फायरिंगचा आवाज आणि गोसायकर, अभिषेक गोसायकर यांच्यावर झाडल्या गेलेल्या त्या गोळ्या, त्यानंतर ही बातमी जसजशी पसरली तशी गोसायकर यांच्यावर जिथं उपचार सुरू होते त्या करुणा रुग्णालयात सुद्धा कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली होती। त्याचबरोबर अभिषेक गोसायकर यांचं जे घर होतं दौलतनगर परिसरातलं, त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी धाव घेतलेली होती। पण आज सकाळपासूनच जर आपण दृश्य पाहिली तर या ठिकाणी अभिषेक गोसायकर यांच्या स्वभावातला अजात शत्रू ही दृश्य आपण पाहतोय। अभिषेक गोसायकर यांचं पार्थिव अंत्यसंस्काराकरता आता दौलतनगर स्मशानभूमीत आत नेलं जात आहे। कार्यकर्त्यांची तोबा गर्दी या ठिकाणी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याकरता सगळ्यांचेच डोळे हे पाणावलेले आहेत। पण काल जसा उल्लेख केला तृप्ती मी की करुणा रुग्णालय असू दे किंवा त्यांचं निवासस्थान, अगदी आज सकाळी सुद्धा दैसरीतल्या स्मशान समाज कल्याण हॉलमध्ये त्यांचं जे पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं अंत्यदर्शनाकरता, जे त्यांचं मूळ घर आहे त्या ठिकाणी, तिथं देखील अनेकांनी गर्दी केलेली होती अंत्यदर्शन घेण्यासाठी। आणि त्यावेळी अभिषेक गोसायकर यांचा एक दांडगा जनसंपर्क आपल्याला पाहायला मिळतो। अजात शत्रू हा त्यांच्या स्वभावातला जो स्थायी भाव आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण जसे मंगलप्रभात लोढा अंत्यदर्शनाकरता पोहोचलेले होते, मनीषा चौधरी या ठिकाणी आमदार भाजपच्या अंत्यदर्शनाकरता पोहोचलेल्या होत्या, ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्त्यांनी अभिषेक गोसायकर यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। आणि काही क्षणात आता आपण पाहतोय की या ठिकाणी अंत्यसंस्काराला सुद्धा सुरुवात होणार आहे। तृतीय अतिशय कठीण असा हा सगळा प्रसंग त्या गोसायकर कुटुंबियांकरता। निश्चित। आणि लागवी, तू ज्या पद्धतीने उल्लेख केला, अजात शत्रू होते अभिषेक घोसाळकर, आणि खरं तर म्हणूनच मॉरिस नरोन्हाबरोबर सुद्धा ते मैत्री करण्याच्या दृष्टीने तिथे गेलेले होते आणि दोघांनी मिळून इथून पुढे काम करू, समाजासाठी काम करू, हाच त्यांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।